जर सगळं काही माझ्या पैशांतून येत आहे तर मीच ते पिणार. तुझ्या बाळासाठी दूध हवं आहे तर स्वतःच्या जोरावर घे. बाळ जन्माला घातलं आहे तर स्वतः पाळ. माझ्याकडून अपेक्षा ठेवायची गरज नाही. त्या दिवशी रीमा वेदनेने तडफडत राहिली. रागाच्या भरात ती म्हणाली, आई तुम्ही असं कसं करू शकता? हे बाळ तुमचं काहीच नाही का? थोडी तरी दया करा. हे किती भुकेलं आहे आणि तुम्ही दूध लपवून ठेवलं आहे. रीमाने कित्येक वेळा दूध मागितलं पण सासूबाईंचं मन अजिबात पिघळलं नाही. दिवसभर बाळ दुधासाठी आक्रोश करत राहिलं आणि त्याच्या रडण्याचा आवाज शारदाताईवर काहीच परिणाम करत नव्हता. शेवटी नाईलाजाने रीमाने पाणी आणि साखर मिसळून बाळाला पाजलं. संध्याकाळी निखिल घरी आला. हे सगळं ऐकताच तो प्रचंड संतापला. तू कसली आई आहेस? तुम्ही स्वतःच्या नातवाचं दूध हिसकावून घेतलं. मला लाज वाटते तुला आई म्हणताना. यानंतर रीमाने जे केलं ते पाहून सासूबाईंचे होश उडाले. पूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रीमाने सासूबाईंसमोर चहा ठेवला तेव्हा सासूबाई अधिकच कुरकुरत बडबडू लागल्या, अरे दुर्दैव. घड्याळात बघ काय वेळ झाली आहे. या घरात चहासुद्धा भीक मागून मिळतो. केव्हापासून घसा कोरडा पडला होता, आता कुठे तुझा स्वयंपाक सुरू झाला. शारदाताईचे शब्द ऐकून रीमाचा चेहरा रागाने ताठ झाला. तिने थोड्या कडक आवाजात म्हटलं, आई बाळ काही खेळणं नाही. केव्हापासून रडत होतं, मीच त्याला सांभाळत होते. मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं, थोडा वेळ तरी त्याला मांडीवर घेऊन ठेवा म्हणजे काम वेळेवर होईल. इतकं ऐकताच शारदाताई संतापून उठल्या आणि ओरडल्या, मला शिकवतेस? मी तुझी नोकराणी आहे का? तुला तुझंच बाळ सांभाळता येत नाही का? हे शब्द तोंडातून निघताच दारात कोणीतरी येऊन उभा राहिला. शारदाताई आहेत का? त्यांनाच भेटायचं आहे. शारदाताईने तिरकस नजरेने पाहिलं आणि रीमावर भडकल्या, इथे उभी राहून तमाशा काय बघतेस? आज जा आणि तुझं काम कर. रीमा आत गेली पण मन अस्वस्थ होतं. असा कोण आला आहे की ज्याच्यासाठी मला आत पाठवलं? कुतूहल म्हणून ती हळूच दाराकडे गेली. कारण एवढ्या उन्हाळ्यात अचानक कुणी नवीन माणूस येत नसे. कोणी येणार असेल तर आधीच माहिती असायची. येणारे लोक नेहमी ओळखीचे, नातेवाईक किंवा शेजारी असायचे. पण हा माणूस पूर्णपणे अनोळखी होता. रीमाने त्याला याआधी कधीच पाहिलं नव्हतं. हातात जडशी फाईल घेऊन तो आत आला तसं रीमाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. सासूबाई नेमकं काय करत आहेत? रीमा बाजूला होताच शारदाताईच्या चेहऱ्यावर विचित्र चमक आली. तो माणूस आणि त्याच्यासोबत आलेले 4 जण संपूर्ण घराचा कोपरा पाहू लागले. भिंती, छत, अंगण सगळं काही ते फार बारकाईने तपासत होते. तेव्हा रीमाच्या लक्षात आलं की आज अचानक घर का दाखवलं जात आहे. थोड्याच वेळात तिला आवाज ऐकू येऊ लागले, सौदा पक्का झाला आहे. 35 लाखांत संपूर्ण घर ठरलं आहे. फक्त पैसे यायचे बाकी आहेत. कागदपत्र तयार करण्याबद्दल बोलून तो माणूस निघून गेला. आता रीमाला कल्पना आली की सासूबाई घर विकत आहेत. ते लोक जाताच रीमा धावत आली. आई, हे लोक कोण होते? तुम्ही हे घर विकून टाकलं का? काय? डोळे वटारत शारदाताई म्हणाल्या, फारच हेरगिरी सुचली आहे वाटतं. माझ्यावर नजर ठेवत होतीस का? हे माझं घर आहे. विकेन, जाळेन, दान करेन. तुला काय? रीमाच्या पायाखालची जमीन सरकली. थरथरत्या हातांनी तिने नवरा निखिलला फोन केला. निखिल दुकान सोडून धावत घरी आला. आई, हे तुम्ही काय केलं? स्वतःचं घर विकून टाकलं आणि मला सांगितलं सुद्धा नाही. शारदाताई खदखदून हसत म्हणाल्या, तू कोण आहेस मला विचारणारा? हे माझं घर आहे. तुम्ही दोघं तुमच्या राहण्याची व्यवस्था करून घ्या. निखिल सुन्न झाला. इकडे रीमा बाळाला छातीशी घट धरून फुटफुटून रडत होती. निखिल रागाने ओरडला, पण शेवटी का? या पैशांचं करणार तरी काय? शारदाताई विशोकत म्हणाल्या, जिसून माझी खरी सेवा करेल तिलाच देईन. आता रीमा गप्प राहू शकली नाही. ती रडत रडत पुढे आली आणि भरलेल्या आवाजात म्हणाली, सेवा तर मीच करत आहे. सासूबाई, तुमच्या जेवणाची, औषधांची, कपड्यांची सगळी काळजी मीच घेतली आहे. कधी शिळी भाकरीसुद्धा दिली नाही. तुमची तब्येत खराब असली की गरम जेवण दिलं आहे. मग तुमच्या मनात हे सगळं कसं आलं? शारदाताई चिडून म्हणाल्या, कसली सेवा? नेहमी बाळाला पुढे करून धरतेस म्हणजे मी तुला काम सांगू नये. मी म्हातारी असेन पण. इतकं ऐकताच निखिलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आम्ही कुठे जाणार? आई, या बाळाला घेऊन रस्त्यावर जायचं का? इतका मोठा निर्णय घेण्याआधी मला एकदा तरी विचारायला हवं होतंस. पण शारदाताई दगडासारख्या कठोर झाल्या होत्या. मला विचारायची काय गरज आहे? आत्ताच्या आत्ता सामान बांधा आणि निघा, नाहीतर पोलिसांना बोलावून सांगेन की तुम्ही मला लुटायचा प्रयत्न करत आहात. आईचा हा चेहरा पाहून निखिल हादरून गेला. रीमा खोलीत बसून हुंदके देत रडत होती आणि निखिल डोकं धरून बसला होता. आईला कोण भडकवत आहे? आईने इतका मोठा निर्णय का घेतला? हे विचार करत करत त्याचं डोकं गरगरू लागलं. रीमाने हळूच निखिलला म्हटलं, कदाचित आई रागात आहे. एकदा शांतपणे बोलून बघा, विचारून बघा की हे सगळं त्यांच्या डोक्यात कुठून येत आहे. दुसऱ्या दिवशी निखिल जसा आईच्या खोलीजवळ पोहोचला तसा त्याने बाहेरूनच तिचं बोलणं ऐकलं, तू काळजी करू नकोस.
जसं तू सांगितलं होतंस तसंच केलं आहे. आता सगळं होईल. पैसे थेट तुझ्या खात्यात टाकून देईन. फक्त माझ्यासाठी एक छानशी खोली तयार ठेव. हे ऐकून निखिल तिथेच थांबून गेला. बाई कोणाशी हे सगळं बोलत आहे असा विचार तो करू लागला. रात्री उशिरा आई झोपल्यानंतर तो हळूच तिचा फोन घेऊन पाहू लागला. स्क्रीनवर दिसलेलं नाव पाहून त्याचे होश उडाले. ते नाव होतं समीर. समीर, जो त्याचा मोठा भाऊ होता. शहरात राहणारा नामांकित वकील. तोच भाऊ, ज्याच्या घरी काही दिवसांपूर्वी शारदाताई गावातून शहरात गेल्या होत्या. हे नाव पाहताच निखिलचं डोकं सुन्न झालं. भावाने आईला असं काय सांगितलं की ती स्वतःचं घर विकायला तयार झाली आणि आम्हाला रस्त्यावर फेकायला निघाली? ना माझा विचार, ना माझ्या बाळाचा, हे सगळं समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. इकडे रीमा आतमध्ये रडण्याचा आवाज दाबत होती. बाळ तिच्या कुशीत हुडके देत होता. आणि त्या रात्रीच निखिलला कळून चुकलं होतं की हे फक्त घर विकण्याचं प्रकरण नाही, तर ही एखाद्या फार मोठ्या कटाची सुरुवात आहे. आता शहरात राहणारी मोठी सून ममता रोज काही ना काही कारण काढून शारदाताईला फोन करत होती. आणि फोन ठेवल्यावर शारदाताईचा पारा 7व्या आकाशावर पोहोचायचा. त्या रागात त्या रीमावर भडकायच्या. मोठ्या सुनेला सगळे समजदार म्हणतात आणि तुम्ही दोघं काय? तुम्ही दोघं तर माझ्या पैशांवरच डोळा ठेवून बसले आहात. सगळं मीच करायचं, मग तुम्ही काय करणार? मला कळत नाही हा निखिल आपल्या पगाराचं करतो तरी काय की दर महिन्याला मला माझीच पिशवी चाचपडावी लागते. बाळ जन्माला घातलं आहे तर दूधही त्याच्या बापाच्या पैशांतूनच आणा. मी काही जबाबदारी घेतलेली नाही. सासूबाईंचे हे कडू शब्द रीमाच्या हृदयाला छिन्न भिन्न करत होते. हे शब्द ऐकून रीमा आतूनच मोडून जात होती. पण एक दिवस तिने धीर करून म्हटलं, सासूबाई, त्यांची कमाई मर्यादित आहे, म्हणूनच तुमच्याकडून थोडा आधार घेतो. शेवटी हा तुमचा नातूच आहे. आजी म्हणून त्याच्यावर तुमचाही हक्क आहे. आणि जेवढं त्यांना जमतं तेवढं ते करतातच. हे ऐकताच शारदाताई संतापून उठल्या. माझे 2 नातू शहरातही आहेत, मग त्यांच्यावर माझी काही जबाबदारी नाही का? हक्क तर त्यांचाही आहे. तुला काय वाटतं, मी माझी सगळी कमाई तुझ्यावरच उधळावी? तू मला मूर्ख समजतेस का? मला सगळं कळतं. तुम्हा दोघांची चलाखी मला माहीत आहे कशा प्रकारे तुम्ही मला लुटत आलात. पण आता बस, पुढे नाही. बिचारी रीमा गप्पच राहिली, कारण रोजचा अपमान सहन करणं तिची सवयच बनली होती. आणि आता सहन करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा मार्गही उरला नव्हता. एक दिवस शारदाताईने स्वयंपाकघरातून दुधाचा डबा उचलून आपल्या खोलीत ठेवला आणि मोठ्याने ओरडून म्हणाल्या, जर सगळं काही माझ्या पैशांतून येतं तर मीच ते पिणार. तुझ्या बाळासाठी दूध हवं असेल तर स्वतःच्या जोरावर विकत घे. बाळ जन्माला घातलं आहे तर स्वतः पाळ. त्या दिवशी रीमा अक्षरशः तडफडत राहिली. रागाने ती म्हणाली, आई, तुम्ही असं कसं करू शकता? हे बाळ तुमचं काहीच नाही का? थोडी तरी दया करा. हे किती भुकेलं आहे आणि तुम्ही दूध लपवून ठेवलं आहे. रीमाने कित्येकदा दूध मागितलं, पण सासूबाईंचं हृदय अजिबात पिघळलं नाही. दिवसभर बाळ दुधासाठी आक्रोश करत राहिलं आणि त्याच्या रडण्याचा आवाज शारदाताईवर काहीही परिणाम करत नव्हता. शेवटी नाईलाजाने रीमाने पाणीत साखर मिसळून बाळाला पाजलं. संध्याकाळी निखिल घरी आला. हे सगळं ऐकताच तो संतापून पेटून उठला. तू कसली आई आहेस? स्वतःच्या नातवाचं दूध तुम्ही हिसकावून घेतलं. तुला आई म्हणताना मला लाज वाटते. आई मुलामध्ये जोरदार भांडण झालं आणि शारदाताई छाती बडवून रडू लागल्या आणि ताबडतोब मोठा मुलगा समीरला फोन लावला. बेटा, मला इथून घेऊन जा. हे लोक मला जिवंत सोडणार नाहीत. रीमा सुन्न झाली. सत्याचा एक शब्दही बोलला गेला नव्हता. रीमा म्हणाली, सासूबाई, आम्ही असं काय केलं? शारदाताईने तिला रागाने घुरून पाहिलं आणि समीरशी बोलू लागल्या. समीर म्हणाला, ठीक आहे आई, काही दिवस इथे ये. पुढच्या सकाळी शारदाताई सामान बांधून निघाल्या. रीमाने पायांना हात लावण्यासाठी हात पुढे केला, पण शारदाताई मागे सरकल्या आणि चिडून म्हणाल्या, आता हे ढोंग करू नकोस. तुझं प्रेम मी पाहिलं आहे. मी निघून जात आहे. आता तू निवांत राहा. माझ्या राहण्याने तुला फार त्रास होत होता ना? मागे वळूनही न पाहता त्या निघून गेल्या. रीमाच्या डोळ्यांत पाणी आलं. 2 तासांनी काळजीपोटी तिने मोठी जाऊ ममता हिला फोन केला. सासूबाई पोहोचल्या का? पलीकडून तिखट आवाज आला, आधी अपमान करता, मग सहानुभूतीचं नाटक करता. आता सगळं मला समजलं आहे. फोन कट झाला. निखिलने रीमाला समजावलं, रडू नकोस. काही दिवस शांतता राहील. आई फार दिवस शहरात राहू शकणार नाही. तिला गावाची सवय आहे. रीमाला माहीत होतं, सासूबाई रागात गेल्या आहेत, म्हणजे परत येताना बदनामीच घेऊनच येणार. 15 दिवसांनी शारदाताईचा फोन आला, उद्या ट्रेनने येत आहे. स्टेशनवर आईचा राग जसा होता तसाच होता. रीमाने पायांना हात लावताच त्यांनी पाय ओढून घेतले. गप्पच घरात गेल्या. 2 दिवसांनी बातमी मिळाली, घर विकलं गेलं आहे. रीमा आणि निखिलच्या पायाखालची जमीन सरकली. पुढच्या सकाळी नाश्त्याच्या वेळी शारदाताई ओरडल्या. नाश्ता मिळणार आहे की नाही? औषध घ्यायचं आहे की नाही? रीमाने दुर्लक्ष केलं. शारदाताई रागात खोलीत आल्या, कान बहिरे झालेत का? नाश्ता लावणार आहेस की तुलाही घराबाहेर काढू? रीमा फुटून निघाली, तुम्हाला दिसत नाही का? मी बाळाला खाऊ घालत आहे. स्वतः बनवा.
तरीही घराबाहेर काढणारच आहात ना, मग सेवा करण्याचं नाटक कशाला? हे सगळं माझ्याकडूनच का अपेक्षित आहे? हे ऐकताच शारदाताईने रीमाचे केस पकडले. तेवढ्यात निखिल आला. आई, हा रोजचा तमाशा बंद कर. 2 दिवसांत घराबद्दल बातमी मिळाली आहे, मी आत्ताच निघून जातो. मला माहीत आहे हे सगळं तुझ्या आणि समीर दादाच्या सांगण्यावरूनच होत आहे. निखिलला एका मित्राकडे राहण्याची जागा मिळाली आणि त्याने रीमाला सामान बांधायला सांगितलं. हे पाहून शारदाताई आश्चर्यचकित झाल्या. त्यांचं मन आता काहीसं जड झालं होतं. जड मनाने निखिल आणि रीमा बाळाला घेऊन निघून गेले. शारदाताईने त्यांना थांबवलं सुद्धा नाही. काही दिवसांतच शारदाताई पूर्णपणे एकट्या पडल्या. सगळं काम स्वतः करावं लागल्यावर त्यांनी समीरला फोन केला. बेटा, ममताला गावात पाठव. घर विकलं आहे, आपण शहरात जाऊ. समीरचं उत्तर थंड होतं. आई, ममता गावात राहू शकत नाही. आणि तू तिथे राहा. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत थोडं काम केल्याने तू मरून जाणार नाहीस. इथे आलीस तर पैसे घ्यायला गावकचेरीत जावं लागेल. समीरचं हे बोलणं ऐकून शारदाताई पूर्णपणे खचल्या आणि निराश होऊन फोन कट केला. पण 2 दिवसांनी त्या घसरून पडल्या आणि आतल्या जखमेमुळे अंथरुणाला खिळून पडल्या. शेजारच्या रजनीताईने थोडी मदत केली, पण तीही निघून गेली. आता तर शारदाताईला एका ग्लास पाण्यासाठीही तरसावं लागत होतं. अंग नीट वळत नव्हतं आणि वेदनाही फार होत्या. त्यांनी पुन्हा समीरला फोन केला. बेटा, मी पडले आहे. माझ्याने उठणंसुद्धा होत नाहीये. तू सुनबाईला पाठव. माझी अवस्था ठीक नाही. मी केळीसुद्धा सोलून खाऊ शकत नाही. हे ऐकून समीर वैतागला. आई, मी फुरसतीत नाही आणि तीही येऊ शकत नाही. छोट्या गोष्टीचा डोंगर करू नकोस. दिवस जात गेले. पैशांचा व्यवहार करणारा माणूसही आता गायब झाला होता. फोनही उचलत नव्हता. शारदाताईची शहरात जाण्याची आशा हळूहळू संपत चालली होती. एक दिवस तहान लागल्याने त्या उठल्या आणि पुन्हा पडल्या. त्यांचं डोकं जमिनीवर आपटलं आणि त्या बेशुद्ध पडल्या. मग तर गावात एकच गोंधळ उडाला. कोणीतरी पटकन निखिलला बातमी दिली. बातमी मिळताच निखिल आणि रीमा घाबरून तिथे पोहोचले. निखिल आईला पाहताच रडू लागला. आई, हे सगळं काय झालं? एवढी मोठी जखम कशी लागली? डॉक्टरांनी सांगितलं बीपी आहे, पण पडल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. शुद्धीवर आल्यावर शारदाताईने आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याचे शब्द ऐकले. मोठा मुलगा तर आलाच नाही. शहराची हवा लागलीये त्याला. ही बिचारी कित्येक दिवस अंथरुणावर आहे. 2 मुलं असूनही कोणाचाही आधार मिळाला नाही. हे ऐकताच शारदाताईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ज्या मुलासाठी त्यांनी दुसऱ्याला दूर लोटलं तोच आज कामी आला नव्हता. आज जर त्या मरण पावल्या असत्या तर कदाचित बराच वेळ कुणालाही कळलंसुद्धा नसतं. निखिलचा संयम आता संपला होता. त्याने रागात समीरला फोन केला आणि स्पीकर ऑन केला. दादा, आई कित्येक दिवसांपासून फोन करून सांगत होती की तिची तब्येत खराब आहे. तू एकदाही येऊन पाहावं असं वाटलं नाही का? तिची अवस्था किती वाईट झाली आहे तुला माहिती आहे का? पलीकडून समीर ओरडला. आई मला मूर्ख समजते. छोट्या छोट्या गोष्टींचा डोंगर करते. तिला काहीच आजार नाही. फक्त मला बोलावण्यासाठीचं नाटक आहे. आणि एवढ्या वयात आता किती जगणार आहे? तू तिथे काय करतोयस? तू तर घर सोडून पळून गेलास ना. हे ऐकताच शारदाताईंचे हात थरथर कापू लागले. त्यांनी फोन हिसकावून घेतला. मी सांगते, तू इथे का आहे? आपल्या आईची अवस्था ऐकताच तो धावत आला आहे. आणि हीच ती आई होती जिने त्याला घराबाहेर काढलं होतं. आणि तू न तुलाच सगळं देणार होते मी. पण तुला तुझ्या म्हाताऱ्या आईबद्दल किंचितही माया वाटली नाही. त्यांचा आवाज थरथरत होता, पण शब्द विषासारखे झाले होते. आता मला कळून चुकलं आहे. मी मेले तरी तुला काही फरक पडणार नाही. पण माझा निखिल मला कधीही तडफडताना पाहू शकत नाही. मीच मूर्ख होते जी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. माझ्या बुद्धीवर दगड पडले होते की तुझ्यासारख्या मुलावर विश्वास ठेवला. एका खोलीच्या लालसेपोटी मी माझं पूर्ण घर विकायला निघाले होते आणि या दोघांना चुकीचं समजून बसले. तेच घर ज्यावर निखिल आणि रीमाने कधीही हक्क सांगितला नाही. त्या रागात बोलतच होत्या. ते दोघे रडत रडत घर सोडून गेले होते. आणि तू तर कलियुगी मुलगा आहेस. तुझा जन्मच झाला नसता तर बरं झालं असतं. मला तुझी लाज वाटते. आजपासून मला तुझा चेहरा दाखवू नकोस आणि तुझ्या बायकोला सांग तिचे डावपेच तिच्या माहेरीत चालवावेत. माझ्यावर आता कोणतीही कटकारस्थान चालणार नाहीत. मला जोरदार ठेच लागली आहे. खूप आधीच तिचं मन तुटलं होतं, पण आज ते सगळं बाहेर आलं. खोलीत शांतता पसरली होती. शारदाताई फुटफुटून रडू लागल्या. मग त्यांनी थरथरत्या हातांनी निखिल आणि रीमाकडे पाहिलं. मला माफ करा. आज तुम्ही दोघे आले नसते तर कदाचित मी घरातच मरण पावले असते. आता माझे डोळे उघडले आहेत. समीरची खरी ओळख माझ्यासमोर आली आहे. ठाम आवाजात त्या म्हणाल्या, तुम्ही दोघं मला माफ करा. आता आपण सगळे एकत्र राहू. हे घर कधीही विकलं जाणार नाही. माझी शपथ आहे तुम्ही दोघं परत या. तुम्ही परत आलात तरच मला वाटेल की तुम्ही या आईला माफ केलं आहे. त्या वारंवार रडत प्रेमाने रीमाच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. आज पहिल्यांदाच त्यांना रीमाच्या डोळ्यांत स्वतःसाठी खरी काळजी दिसत होती. ती काळजी जी कधी कधी रक्ताच्या नात्यांतही नसते. त्या क्षणी शारदाताईंच्या डोळ्यांत साचलेली वर्षानुवर्षांची अंधारी आवरणं गळून पडली होती.
काहीच दिवसांत निखिल आणि रीमा परत आले. जो घर कालपर्यंत शांत, ओस आणि ओझ्यासारखा वाटत होता, आज पुन्हा त्यात आवाज होते, श्वास होते आणि जीवन होतं. आणि शारदाताई आज पहिल्यांदाच समजून चुकल्या, आई वडिलांचा आधार शब्दांत नसतो, तर संकटाच्या वेळी सोबत उभं राहण्यात असतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.